हरिओम नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज मी संपूर्ण शिलाई वन टक्स ब्लाउज दाखवणार आहे। तर इथे मी पुढील भाग आहे तो घेतलेला आहे। आधी करते आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे। तर मी आधी करती दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत। इथे बघू शकता हलू नये म्हणून पिनाचा वापर करायचा आहे आपल्याला। इथे बघू शकता मी भागाला पिन जॉईन करून घेतलेले आहे। जे नवीन असतात त्यांच्यासाठी पिन खूप महत्त्वाचे आहे। पिनाचा वापर जास्तीत जास्त करायचा जेणेकरून कापड हलू नये। त्यानंतर आपण ज्या वेळेला शिलाई काम करतो त्यावेळेला पिन काढून घ्यायची साईडला आणि हाताच्या साहाय्याने हे करायचं आहे, आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर मी दुसरा भागही घेतलेला आहे। पाव इंचाने शिलाई घालवायची आहे। दोन्हीही भागासनी सेम हे करायचं आहे। कापड फुगू नये दोन्ही अस्तरचे, त्यासाठी आपण हे करायचं आहे, हाताने हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी बॅक गळा दाखवत आहे। तर आपला इथे बॅक गळा आहे तो मी पान गळा करणार आहे। ब्लाउजला मी डिझाइन करणार आहे। तर मागील जे भाग आहे तर आपण उंचीच्या तिथे घेतलेले आहे, तिथे दीड घ्यायचा। डीप गळा हवा असेल तुम्हाला तर तुम्ही 1.5 किंवा 1.25 घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं, नाहीतर खूपच डीप होतो तर तो छान नाही दिसत। तर पहिल्यांदा आपण जो मी शेप आखलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही शेप आखून घ्या। त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शेप दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला बाण आकाराचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर मी इथे कटिंग करून घेतलेले आहे। बॅक साइड कटिंग केल्यानंतर आपण जो मेन पीस आहे तो हातरून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं जे आपण कटिंग केलेलं आहे ते ठेवायचं आहे गळ्याची बाजू आणि पिना लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे पाव इंचाने शिलाई मारायची आहे। ज्या ठिकाणी आपला पानाचा पॉइंट आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पॉइंट काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे। जसजसा आकार असतो तसतसा आपल्याला पाव इंचाने शिलाई घालवून घ्यायची आहे। आतल्या बाजूला कट घालून घ्यायचा आहे। कट व्यवस्थित नाही बसलं तर आपल्याला शिलाई इथे बॅक साइडला जे आपण शिलाई करतो त्या ठिकाणी चुन्या पडतात, त्याच्यामुळे आपल्याला कट व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पाव इंचाने शिलाई मारत आहे। तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, जसा राउंड अप आपला आहे आकार दिलेला आहे त्या पद्धतीने। जो मेन पॉइंट आहे त्या ठिकाणी आपल्याला मिशनीची सुई घुसवून त्या ठिकाणी फिरवून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण मी राउंड अप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आतल्या साइडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण पाव इंचाने शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जे साइडचा कपडा असतो एक्स्ट्रलनं तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, पुढील भागाचा मागील भागाचा। त्यानंतर इथे बघू शकता मी शोल्डरचा मध्य काढून घेतलेला आहे। आपल्याला जे बॅक साइडला टक्स असतात ते टाकून घ्यायचे आहे। तर मी त्या तुम्हाला आधीवरती बॅक साइड दाखवणार आहे कंप्लीट, त्यानंतर मी पुढील भाग दाखवणार आहे। तर इथे बघू शकता मी 4 इंचाचा सेंटर घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी
पट्टी 1.5 इंचाची घेतली होती। पाठीची पट्टी 1.5 इंचाची असते। पुढील भागासाठी पण 1 टक्ससाठी 1.5 इंचाच्या मी पट्ट्या काढायला सांगितल्या होत्या। कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला नसेल तर मी इथे लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। त्यानंतर मी इथे मध्य सेंटरला दाब देऊन घेतलेला आहे। आतमध्ये आपल्याला पाठीची पट्टी आहे ती होल्ड करायची आहे। त्यानंतर मी इथे लेस लावून घेत आहे। लेस मध्ये मी डिझाइन करत आहे। तर तुम्हालाही अशा पद्धतीने डिझाइन हवी असेल तर तुम्ही करू शकता, किंवा नको असेल तरी तुम्ही साधा सिंपल पानगळा ठेवू शकता। तर मी इथे लेस लावून मी हा गळा डिझाइन तयार केलेला आहे। तर इथे मी दाखवत आहे तसतशी लेसचा आकार देत जावा, किंवा खडूच्या साहाय्याने तुम्ही आदिगर्ती आकार देऊ शकता। मी इथे खडूच्या आईनेच आदिगर्ती आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे लेस लावून घेतलेले आहे। लेसला आपल्याला डबल शिलाई घालून घ्यायची आहे, जेणेकरून सिंगल शिलाई कधीच घालायची नाही। लेस व्यवस्थित बसते, तसतशी हे होईल तसतसं उदसते, पण ब्लाउज जुनं होईल तसं त्याच्यापेक्षा आपलं डबल शिलाई आपली घातली की काही प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर इथे मी दुसरीकडे पण साइडला सेम त्याच राउंड अप मध्ये इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि लेस लावून घेतलेली आहे। तसतशी तुम्ही पण लावून घ्यायची आहे आणि हा ही कुठल्याही साइडला आपल्याला डबल शिलाई घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी खालच्या बाजूला ही आपली पाठीची भाग असतो त्या साइडला पण लेस लावलेली आहे। तर तुम्हालाही जर आवडत असेल तर तुम्ही लावा, नाहीतर नाही लावलीसा तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। इथे पण डबल शिलाई घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। मी इथे लटकनचं तुम्हाला दाखवलेलं नाही, कारण इथे मी नॉट्स आहेत रेडीमेड त्या केलेल्या आहेत। लटकनचा व्हिडिओ नंतर मी दाखवणार आहे। तर नंतर आपण पुढील भाग घ्यायचा आहे। पुढील भागाला मी जसं कटिंगमध्ये सांगितलेलं आहे 4.5 घ्यायचं। त्यानंतर 5 इंचाचा आपला टक्स असतो, पेपर कटिंग मी दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी माहिती दिलेली आहे, मेन टक्स कुठं टाकायचे। तर आपल्याला गळ्या कुठल्या साइडून 4 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर 5 इंचाचं मार्जिन करून दोन्ही साइडला आपल्याला पावणा 1 इंच घेऊन हा आपल्याला 1 टक्स ब्लाउज ची शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई घेतलेली आहे करून, तसं तुम्ही पण शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई द्यायची आहे, जेणेकरून उसवू नये यासाठी। त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने पप उभा राहतो। तुम्ही इथे कप्स पण वापरू शकता, कप्सनं पण खूप सुंदर दिसतं ब्लाउज हा। त्यानंतर इथे बघा मी 1.5 इंचाच्या पट्ट्या काढल्या होत्या, तयारच केल्या होत्या। तर मी ह्या लावून घेतलेल्या आहेत। जशी पाठीच्या पट्टीला आपण पट्टी होल्ड करतो तशा पद्धतीने पुढील भागाला पण आपल्याला होल्ड करून आतमध्ये घ्यायचे आहे। तुम्हाला जर हात शिलाई घालायची असेल तर मध्य सेंटरवरून तुम्ही शिलाई मारून घ्या। तुम्हाला नसेल हात शिलाई घालायची तर तुम्ही पाठीची पट्टी जशी जॉईन मी केलेली आहे तशी तुम्ही करून घेऊ शकता। तर मी ते हात शिलाई नाही घालणार आहे, कारण ते पुढील भाग असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। ज्या वेळेला तुम्हाला जर पुढे हुक नको असतील, बॅक साइडला हुक हवे असतील, तर तुम्ही पुढली जी मी पेपर कटिंग दाखवलेला आहे किंवा कटिंग दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कटिंग मागील हुकासाठी कसं ठेवायचं ते सांगितलेलं आहे। तर इथे मी हुक पट्टी लूप पट्टी जॉईन करून घेतलेली आहे। हुक पट्टी डाव्या साइडला आतून वरती होल्ड करायची आहे आणि हुक पट्टी उजव्या बाजूला वरून आतमध्ये होल्ड करायची आहे आणि डाव्या साइडला आपली लूप पट्टी येते त्या आतून
बाहेर होल्ड करायचे आहे। त्यानंतर मी इथे गोटपट्टे लावून घेत आहे। 1 इंचाची गोटपट्टी काढून घ्यायची आहे। गोटपट्टी लावायच्या आधीवरती मी इथे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे गोलमध्ये। आणि जी आपली हुकपट्टी लूकपट्टी आहे ती परफेक्ट आहे का बघायची, खालती वरती झालेली नसली पाहिजे। त्यानंतरच आपण इथे गोट जोडून घ्यायचा आहे। बघू शकता इथे 1 इंचाच्या पट्टे मी तयार ऑलरेडी मी तयार केले होते। पाटीच्या पट्ट्या, हुकपट्टी, लूकपट्टी आणि गोटपट्ट्या मी तयार केल्या होत्या। त्या पद्धतीने तुम्ही पण आधी तयार करून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी इथे पुढील भागाला आपल्या गोट लावून घेत आहे। मागील भाग आपला डिझाईनचा असल्यामुळे गळा पलटला गेलेला आहे, त्याच्यामुळे तिथे आपल्याला गोटची काही गरज नसते। त्याच्यामुळे पुढील भाग आधीवरती गोट तयार करून घ्यायचा। त्यानंतर मी इथे हुक लावून घेत आहे। तर हाईट जास्त ठेवल्यामुळे कधीही वन टक्सची हाईट जास्त ठेवायची, कारण कमी उंचीला नाही ते ब्लाऊज ठेवायचे। हाईटमध्ये ठेवल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही। तर माझे इथे 6 हुक अडकावे असे लूकपट्टी झालेले आहे लांबडी। त्याच्यामुळं जर पुढील गळा कुणाचा जास्त असेल तर 5च करू शकता तुम्ही, 6ची काही गरज नाही आहे। तर इथे त्रिकोण मी कोने बनवून घेतलेले आहेत, तसेच तुम्हाला पण कोने बनवून घ्यायचे आहेत। मेन ठिकाणी पॉइंट काढून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला लूकपट्टी आहे ती बनवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने कोने तयार झालेले आहेत ते। त्यानंतर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपला वन टक्स आहे ते फुगत आहे। त्यानंतर इथे शोल्डर अर्धा इंच जॉईंट करून घ्यायचा आहे आणि डबल शिलाई आपल्याला घालून घ्यायची आहे। माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। त्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे इथे जे थोडके क्रॉस पुढील भागासाठी भाग असतो ते थोडा कट करून घ्यायचा आहे। शोल्डर जर आपलं कमी जास्त झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी जे पुढील भाग आहे तो 1/2 इंचाने एक्स्ट्रा होता तो कट केलेला आहे। जी फिटिंगची बाजू असते आपली ती कधीही नेहमी लक्षात ठेवायची, मापून घ्यायची, जेणेकरून ज्या वेळेला आपण फिटिंग करतो त्यावेळेला कमी जास्त होऊ नये म्हणून यासाठी कट करून घ्यायची थोडीशी जे वाढलेले असतात एक्स्ट्रा भाग। त्यानंतर इथे बघू शकता मी फुग्याच्या बाहीचे कटिंग केलं होतं ब्लाऊजचं। तर मी इथे अस्तरचा जो माझा कटिंग होता तो थोडासा कट झाला होता पीस, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने मी फुग्याची बाही इथे कटिंग दाखवत म्हणजे टिचिंग दाखवत आहे तुम्हाला। तर वरलं मेन जे ब्लाऊज पीस आहे तो कापड मी 5 इंचाने एक्स्ट्रा घेतलेला होता आणि कटिंग करता वेळेस मी अस्तरचा पण कट केला होता, पण काय झालं होतं थोडं त्याला कट होतं, त्याच्यामुळे मी आपली साधी बाही असते त्या पद्धतीने आधी कट करून घेतलेला आहे अस्तर। आणि त्यानंतर ह्या मेन वर पिसाला प्लेटा घालून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता मी प्लेटा घातलेल्या आहेत, तशा तुम्ही दोन्हीही भागांना प्लेटा घालून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने पप पडला पाहिजे प्लेटांचा। त्यानंतर इथे बघू शकता साध्या बाह्या ज्या आपल्या असतात त्या पद्धतीने मी इथे साध्या बाह्या ह्या ब्लाऊज पिसाच्या वरती मी ह्या प्लेटा घेतलेल्या आहेत त्याला जॉईंट करून घेणार आहे। तर दोन्हीही भागांना इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर फुग्या बाही नसेल करायची तर तुम्ही नाही करू शकत, काही प्रॉब्लेम नाही, साधी बाही जोडू शकता किंवा लांब बाहीही जोडू शकता। तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडत असेल तर ती करू शकता। तर इथे मला फुगा बाही पाहिजे होती या ब्लाऊजला म्हणून मी फुगा बाही बनवलेले आहे। तर मी ती जॉईन करून घेत आहे। जसजशी मी जॉईन करत आहे तसतसं तुम्ही पण जॉईन करून घ्या। तुम्हाला नसेल आवडत तर साधी बाही जी असते आपली
वरती करून तुम्ही हे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही येत। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ह्या ब्लाउजला बाही लावू शकता। पुढील भाग आणि बाही ही सेमच असते, काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त इथे बघू शकता कशा पद्धतीने मी दोन्हीही भाग जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे ह्या 1 इंचाच्या पट्ट्या ज्या होत्या त्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर त्या पट्ट्या मी लावून घेत आहे आतल्या साईडून 1/2 इंचाने। जसजसं मी ते शिलाई काम करत आहे तसतसं तुम्ही करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही फुगाबाही हवी असेल शिवायची असेल तर जसजसं मी इथे शिलाई काम करत आहे तसतशा पद्धतीने तुम्ही करू शकता। दोन्हीही बाह्या आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता मी दोन्ही पण बाह्यांचे शिलाई काम करून घेतलेले आहे। आतून पट्ट्या लावून घेतलेल्या, त्यानंतर त्या बाहेर होल्ड केलेल्या आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल तशा पद्धतीने तुम्ही पण होल्ड करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता दुसऱ्या पण बाहीला मी आतून होल्ड केलेले आहे वरती, तसं तुम्ही पण करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर साधी बाही लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही येत। त्यानंतर इथे बघा मी लेस घेतलेली आहे, त्या लेसेचा सेंटर काढून बाहीचा जो मेन सेंटर होता मध्ये ते काढलेला आहे। त्यानंतर मी इथे लेस लावून घेतलेले आहे, तसतसे तुम्हालाही लेस लावून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने फुगाबाही छान आणि एकदम मस्त दिसत आहे। लेस लावल्यानंतर ही खूप सुंदर, ही लेस मेन म्हणजे साडीलाच आहे, तीच लेस मी इथे म्हणजे बाहीला लावलेली आहे। तर ह्या लेसला पण मी डबल शिलाई घातलेली आहे। त्यानंतर इथे बघू शकता आपल्या दोन्हीही बाह्या तयार झालेल्या आहेत, तशा तुम्ही तयार करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला शोल्डर वरती मध्ये काढून बाहीचा ठेवायचा आहे आणि शिलाई काम करायचं आहे। अर्धा इंच शिलाई आपल्याला घालवायची आहे यामध्ये बाहीमध्ये। शिलाई घालवता वेळेस नेहमी समान घालवायची बाही आणि ब्लाऊजची, कारण काय होतं खालतीवरती झालं तर बाहीचा जो राऊंडअप असतो तो चुकीचा होतो आणि बाहेरून शेप छान दिसत नाही। तर तुम्ही त्याचीही काळजी घ्यायची आहे। आणि आपल्याला दुसरी ही बाही ते बघू शकता मी कशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून आधीवरती शोल्डरवरती ठेवून जॉईन केलेला आहे, तसंच तुम्हाला पण जॉईन करून घ्यायचं आहे। तर इथे मी डबल शिलाई बाहींना घालून घेतलेली आहे। ज्यावेळेला आपण डबल शिलाई घालतो त्यावेळेलाही कापड अडकतं, तर त्यावेळेला तुम्ही काळजी घ्यायची आहे। तर फिटिंग करत आहे मी इथं ब्लाऊजचं। तर इथे मी आधीवरती बाहेरून जॉईन मारलेला आहे, याला आपण कवर शिलाई घालायची आहे। तर इथे बघू शकता थोडंसं माझं कापड एक्स्ट्रा झालं होतं, तर मी इथे बाही जिथे आपण जॉईन केले तिथे क्रॉसिंगमध्ये घालवून त्यानंतर इथून बाहेरचा जो कापड एक्स्ट्रा होता त्यानंतर ते केलेला आहे। तर इथे मी पलटलेला आहे आणि फिटिंग जे मेन आहे आपलं ते मी इथे करून घेत आहे। तुमचं पण जे फिटिंग आहे ते तुम्ही करू शकता। ह्या पॅटर्न मी जो कटिंगचा टाकलेला आहे पेपर कटिंग पॅटर्न ह्याचा म्हणजे 1 टक्सचा टाकलेला आहे, त्याच्या पद्धतीने तुम्ही कुठलेही साईजचं काढू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। कमी जास्त फक्त साईज होते, बाकीचे माप पण सेम असतात। तर इथे मी जे मेन फिटिंग होतं हा माझा 36 साईजचा पॅटर्न होता। एका ताईंनी कमेंट केली होती की 36 साईजचं मला ब्लाऊज 1 टक्स ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंग दाखवा। तर आज मी हे संपूर्ण टिचिंग दाखवलेलं आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। आणि इथे बघू शकता किती सुंदर आणि असा छान आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे। तुम्हाला डिझाइन नको असेल तर तुम्ही साधा सिंपल पण शिवू शकता।